Good afternoon, everybody. Today we are going to learn the second part of our story, The Necklace. In the first part, we learned that the necklace is a story related to the Mathilde. Mathilde is a girl. She belongs to a poor family, but she was very beautiful. Her dream was very high. She wants to wear a good dresses, beautiful dresses, diamond necklace, jewelries, and she also likes to live in a beautiful high furniture house. But sorry, she did not get anything else. Meanwhile, her husband got an invitation, and that invitation was related to a party. Her husband wants that she becomes happy, but unfortunately, she did not become happy, but she becomes very nervous. She is crying. Why? Because she did not have a beautiful dress to wear, and her husband was ready to give her money, 400 francs. So she buy a new beautiful dress. Again she was very depressed. Again her husband asked, why are you unhappy? So she says that she didn't have a single stone, means nothing. She did not have a jewelry to wear. So she went to her friend's house, Madame Forrester, and Madame Forrester gave her a beautiful diamond necklace, and she take that diamond necklace and went to her house. The day of the party came. In the party she looks really very beautiful than other ladies. She danced very beautifully, nicely in the party. In the morning 4 p.m. Both husband 4 a.m. both husband left the party, and when they came home, Madame Mathilde watched her face again in the mirror, and unfortunately she did not have a necklace. Both of them very depressed because she had lost her necklace. The now second part story we are going to learn. So everybody please open your textbook. मराठीतनं एकदा सांगते बघा. मॅथिल्डी आपल्या स्टोरीतले सेंट्रल कॅरेक्टर आहे. ती सुंदर आहे, परंतु नशिबाने काय आहे, तिच्याशी खूप मोठा दगा केलेला आहे, त्यामुळे ती गरीब आहे. आणि गरीब आहे पण तिची स्वप्न खूप मोठी आहेत. तिला छान छान कपडे घालायचे असतात, मोठमोठी दागिने, भारीचे दागिने घालायचे असतात. त्याचबरोबर एक मोठ्या घराचं तिचं स्वप्न असतं, पण नशिबाने तिला यातलं काही दिलेलं नसतं. तिचा हस्बंड म्हणजे तिचे मिस्टर जे आहेत ते कारकून असतात. एके दिवशी तिचे हस्बंड एका पार्टीचं इन्व्हिटेशन घेऊन येतात. त्यांना वाटतं की आता मॅथिल्डी खुश होणार, परंतु मॅथिल्डी अजून दुःखी होते. मग दुःखाचं कारण विचारल्यानंतर ती काय सांगते की तिच्याकडे ड्रेस नाहीये. मग हस्बंड तिला काय करतात, 400 फ्रँक्स तिला कपडे घ्यायला देतात. आणि परत मॅथिल्डी दुःखी होते. मग परत हस्बंड तिला कारण विचारतात. ती सांगते की आता तिच्याकडे एक पण दागिना घालण्यासाठी नाहीये. मग ती तिच्या मैत्रिणीकडे जाते, मॅडम फॉरेस्टरकडे जाते, आणि मॅडम फॉरेस्टर तिला काय देतात, डायमंड नेकलेस देतात. तर डायमंड नेकलेस घेऊन मॅथिल्डी घरी येते, आणि पार्टीच्या दिवशी ती खूप सुंदर दिसते, छानपैकी डान्स करते, म्हणजेच नृत्य करते. आणि सकाळी 4 वाजता दोघं हस्बंड आणि वाईफ काय करतात, पार्टी लिव्ह करतात किंवा पार्टीमधून निघून येतात. आणि घरी आल्यानंतर मॅडम मॅथिल्डी परत एकदा आरशात बघते, आणि त्यावेळेस तिला लक्षात येतं की अरे बापरे, आपला डायमंड नेकलेस हरवलेला आहे. आता बघूया सेकंड पार्टची स्टोरी. सगळ्यांनी पुस्तकं ओपन करायची आहेत. पेज नंबर 28 काढा. बघा पार्ट सेकंड. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. बघा मी आत्ताच सांगितलं की मॅडम मॅथिल्डीचा नेकलेस हरवलेला असतो. आता तो हरवलेला आहे, मग ते काय करतात, शोधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात पहिले कुठं शोधतात बघा ते, दे लुक इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस. तिच्या ड्रेसच्या मिऱ्यांमध्ये ती नेकलेस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मोठा झगा असतो ना तिचा, मग त्या एखाद्या झग्यामध्ये तिचा ड्रेसमध्ये तिचा नेकलेस अडकलेला आहे का ते बघतात. लुक इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, सिंपल पास्ट टेन्स. बघा, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक. क्लॉक म्हणजे काय, अ गारमेंट वॉर्न ओव्हर अदर क्लोथ्स, म्हणजे एका ड्रेसवरून घातलेला दुसरा ड्रेस, म्हणजे थोडक्यात आपण त्याला जॅकेट म्हणूया. मग तिचं जॅकेटमध्ये पण ते काय करतात, नेकलेस शोधण्याचा प्रयत्न करतात. एव्हरीवेअर, सगळ्या ठिकाणी ते बघतात, बट दे कुड नॉट फाइंड इट, पण त्यांना सापडत नाही. आता बघा, आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. आता हस्बंड तिला विचारतो. काय विचारते बघा, तुला खात्री आहे का की ज्यावेळेस तू हॉल सोडलेला होता, म्हणजे आपण पार्टीमधून बाहेर निघालो त्यावेळेस तुझ्या गळ्यात नेकलेस होता, याची तुला खात्री आहे का. यस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मग ती काय सांगते, हो मी मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे त्या हॉलमध्ये मी काय केलं होतं, गळ्याला टच केला होता, स्पर्श केलेला होता, आणि मला त्या ठिकाणी गळ्याला नेकलेस लागलेला होता.
But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. मग हस्बंड काय सांगतात तिला बघा, म्हणजे आपण हॉलमध्ये होतो तोपर्यंत नेकलेस तुझ्या गळ्यात होता. मग रस्त्याने येताना जर तो खाली पडला असेल तर मग काय झालं असेल, तो खाली पडण्याचा आवाज आपल्याला ऐकू आला असता आणि मग रस्त्याने तो आपल्याला दिसला असता खाली पडताना. मग मला असं वाटतं की तो नेकलेस कुठं असणार, मग आपण जी कॅब बुक केली होती, कॅबने घरी आलो, त्या कॅबमध्ये पडला असणार. बघा आता या ठिकाणी इट मस्ट बी इन द कॅब. मस्ट हे काय मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. या ठिकाणी मस्ट हे काय इम्प्लाइड करत आहे, पॉसिबिलिटी सांगत आहे. ओके, आता या ठिकाणी यू हॅड लॉस्ट इट पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पुढे बघूया. यस दॅट प्रोबॅबली इट. डिड यू टेक हिज नंबर. हो, तीच शक्यता मला वाटते. मग ती विचारते नंबर घेतला आहे का तू. टेक हिज नंबर, त्या ड्रायव्हरचा कॅबवाल्याचा नंबर तू घेतलेला आहे का. नो, नाही. दे स्टेअर्ड ॲट ईच अदर स्टन. मग दोघं एकमेकांकडे बघतात आणि स्टन म्हणजे काय, एकदम शांत राहतात. कुठल्याही प्रकारचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत नाही. ॲट लास्ट लुईसेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. आय एम गोईंग बॅक ही सेड. मग आता लुईसेल काय करतो, परत आपले कपडे घालतो आणि घराच्या बाहेर पडतो आणि काय सांगतोय बघा, मी परत जात आहे. ही सेड ओव्हर द होल रूट वी वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. मग आता कुठं जात आहे लुईसेल. मॅथिल्डीचे हस्बंड कुठं निघाले आहेत, रस्त्याने. की ज्या रस्त्याने ते पार्टीपासून घरी आलेले होते, कॅबमधून खाली उतरल्यानंतर घरी आलेले होते, किंवा कॅब पकडण्यापूर्वी जो काही रस्ता त्यांनी पादाक्रांत केला होता, त्या रस्त्यापर्यंत ते आता नेकलेस शोधायला निघालेले आहेत. ही लेफ्ट. ही रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. हर माइंड ब्लँक. बघा आता शी रिमेन, आता ती काय केलं होतं, मग तिने पार्टीवरून घरी आल्यानंतर बॉल ड्रेस म्हणजे काय, पार्टीसाठी घातलेला ड्रेस, तो ड्रेस तिने काढलेला नव्हता. आणि हर माइंड ब्लँक, आणि तिचं मन पूर्णतः उदास झालेलं होतं. तिच्या मनात कुठल्याही प्रकारचे विचार येत नव्हते नेकलेस सोडून. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. ही हॅड फाउंड नथिंग. आणि सकाळी 7 वाजता मॅथिल्डीचे हजबंड म्हणजे मिस्टर लुईसेल परत येतात. पण कसे परत येतात, त्यांना काहीही सापडत नाही. He had found nothing, past perfect tense. He went to the police, to the newspaper, to offer a reward to the cab companies. Everywhere the teeniest glimmer of hope led him. आता बघा या ठिकाणी मग रस्त्याने नेकलेस शोधून झालेला आहे, नेकलेस सापडत नाही. मग आता पुढची स्टेप काय, ते पोलिसांकडे जातात. पोलिसांकडे काय करतात, कंप्लेंट देतात आणि त्यानंतर मग ते न्यूजपेपरमध्ये सुद्धा जाहिरात देतात की असा नेकलेस कोणाला सापडला असेल तर तो परत द्यावा, आम्ही योग्य ते बक्षीस देऊ. त्याचबरोबर कॅब जी कंपनी आहे, कॅबची जी कंपनी आहे त्या ठिकाणी पण ते जाऊन सांगतात की ज्याला नेकलेस सापडला असेल त्याने परत द्यावा, आम्ही त्यांना योग्य ते बक्षीस देऊ. म्हणजे छोट्यातली छोटी शक्यता की ज्या ठिकाणून त्यांनी आशा असेल की आपला नेकलेस परत मिळेल, अशा सर्व शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या. टीनेस म्हणजे काय, छोट्यातली छोटी. ग्लिमर ऑफ होप म्हणजे काय, आशेचा किरण. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राइटफुल डिझास्टर. आणि संपूर्ण दिवसभर तिने वाट पाहिली. बघा काय म्हटलेलं, डिस्पेअर म्हणजे काय, उदास झालेली ती पूर्णतः, आणि फ्राइटफुल डिझास्टर म्हणजे काय, खूप मोठं असं भयानक असं संकट तिच्यावर आलेलं होतं. लुईसेल रिटर्न इन द इव्हिनिंग अ हॉलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. म्हणजे पोलिसांकडे गेल्यानंतर कंप्लेंट दाखल केलेली आहे. नंतर त्याचबरोबर न्यूजपेपरमध्ये गेल्यानंतर न्यूजपेपरच्या एजन्सीमध्ये त्यांनी जाहिरात दिलेली आहे, कॅब कंपनीकडे जाऊन आले. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मिस्टर लुईसेल घरी येतात त्यावेळेस त्यांच्या हातात काही नसतं, म्हणजे रिकाम्या हाती ते घरी आलेले असतात. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us a time to look some more. आता या ठिकाणी बघा मिस्टर लुईसेल मॅथिल्डीला एक सजेशन देत आहे. ते काय सांगतात तिला की तू काय कर म्हणे, तुझी मैत्रीण आहे मॅडम फॉरेस्टर, तिला पत्र लिही आणि पत्रात काय लिहून पाठव, तिला मेसेज दे की मी जो नेकलेस घातलेला होता त्याची एक कडी जी आहे ती तुटलेली आहे आणि ती रिपेअर करण्यासाठी मला वेळ लागणार आहे. मी काही दिवसांनी तुझा नेकलेस तुला परत करेन. शी रोट ॲज ही डिक्टेड. बघा मग आता जसं तिच्या हजबंडने सांगितलं मॅथिल्डीच्या, त्याप्रमाणे मॅथिल्डीने पत्र लिहून काढलेलं आहे. ॲट द एंड ऑफ 1 week they had lost all hope and Louiselle, who suddenly looked aged, declared,
वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि 1 आठवड्यापर्यंत त्यांनी वाट बघितली की आपला नेकलेस कुठून तरी, पोलीस कंप्लेंट केलेली आहे, न्यूजपेपरमध्ये ॲड दिलेली आहे, कुठून तरी आपला नेकलेस परत येईल. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना त्यांचा नेकलेस भेटत नाही. आणि टेन्शनमुळे बघा आता लुईसेल वयाच्या पूर्वीच म्हातारे दिसायला लागतात. आणि काय डिक्लेअर करतात, म्हणजे जाहीर करत आहे घरामध्ये आपल्या मिसेस जवळ की आपल्याला आता तो नेकलेस भरून द्यावा लागणार आहे. And so they went from jeweler to jeweler looking for a necklace like the other one. मग आता नेकलेस भरून द्यायचं म्हणजे काय, मग त्याच्यासारखा दुसरा नेकलेस त्यांना मॅडम फॉरेस्टरला घेऊन द्यावा लागणार होता. मग त्याच्यासाठी त्यांना कुठं जावं लागलं, सोनाराच्या दुकानावर जावं लागलं. आणि एक करून एक दुकानं त्यांनी पालथी घातलेली आहे, शोधून काढली की असा सेम दिसणारा नेकलेस बघण्यासाठी ते सगळे दुकानं फिरून आलीत. कन्सल्टिंग देअर मेमरीज बोथ सीक विथ ग्रीफ अँड अँग्विश. मग आता बघा त्यांच्याकडे एवढं पूर्वीच्या काळी एवढे मोठे आयफोन वगैरे सारखे मोबाईल नव्हते. ही स्टोरी खूप जुनी आहे. मग त्या ठिकाणी मग आता तो नेकलेस त्यांना जे चित्र डोळ्यासमोर येत होतं ते थोडं त्यांनी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानुसार नेकलेसची डिझाईन त्यांनी सोनाराला सांगण्याचा प्रयत्न केला. इन द शॉप ऑफ पॅलेस रॉयल they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. बघा आता मग एका सोनाराच्या दुकानावर, काय नाव आहे त्या दुकानाचं, पॅलेस रॉयल. त्या दुकानावर they found a string of diamonds. स्ट्रिंग म्हणजे काय, माळ, डायमंडची माळ, म्हणजे सेम तसाच नेकलेस त्यांना सापडला. which seemed to be exactly what they were looking for. या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. तो म्हणजे ते जसा नेकलेस शोधत होते तसाच नेकलेस त्यांना त्या सोनाराच्या दुकानावर दिसला. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स. आणि त्याची किंमत किती होती बघा, 40,000 फ्रँक्स. दे कुड हॅव इट 36,000. आणि त्यांच्याकडे किती होते, फक्त 36,000 फ्रँक्स होते. आले लक्षात. सो दे बेग टू द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. मग त्यांनी काय केलं, बेग म्हणजे काय, दुकानदाराला रिक्वेस्ट केली. आणि त्याला काय सांगितलं, सोनाराच्या दुकानात रॉयल पॅलेसच्या दुकानदाराला काय सांगितलं की 3 आठवडे फॉर 3 days, 3 दिवसापर्यंत तो नेकलेस ते कोणालाही विकू नका, आम्ही येऊन तो नेकलेस घेऊन जाऊ. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. मग आता काय ठरवलं बघा त्यांनी, दे मेड अन अरेंजमेंट. त्यांनी काय केलं, काहीतरी ठरवलेलं आहे, योजना आखली. कुठली योजना आखली बघा, दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स. तो नेकलेस कितीमध्ये घ्यायचं ठरवलं बघा, 34,000 फ्रँक्स. आणि नंतर मग इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ द फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जर नेकलेस सापडला तर ठीकच आहे. परंतु मग त्यांनी तो नेकलेस 34,000 फ्रँक्स डॉलरमध्ये विकत घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यांच्याकडे किती रक्कम होती बघा, 40,000. फक्त 40,000 रक्कम त्यांच्याकडे फ्रँक्स होती. आणि त्यांनी तो नेकलेस कितीमध्ये घ्यायचं ठरवलं, 34,000 फ्रँक्स. बघूया पुढे. लुईसेल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. ही वुड बॉरो द रेस्ट. आता बघा लुईसेलकडे म्हणजे मॅथेल्डीच्या हजबंडकडे किती पैसे होते, 18,000 फ्रँक्स. आणि मग आता हे पैसे कुठून आले होते, तर लुईसेलच्या वडिलांनी त्याच्यासाठी ती रक्कम तेवढी ठेवलेली होती. ही वुड बॉरो द रेस्ट. आता उरलेली रक्कम त्याला काय करायची होती, उधार घ्यायची होती. अँड ही डिड बॉरो. आणि मग त्याने काय केलं, ते उधार घेतलेली आहे. ही गेव द नोट्स अँड मेड द रुनियस अरेंजमेंट्स डील्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. मनी लेंडर म्हणजे काय, मग सावकार. मग सावकाराकडून त्याने उधार, उसनवारी किंवा गहाण ठेवून काय केलेलं आहे, पैसे घेतलेले आहे. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. आणि दुकानदाराला किती पैसे दिले, मग 36,000 फ्रँक्स दिलेले आहेत. आणि नेकलेस घेतला. वेन द मॅडम लुईसेल टूक द नेकलेस बॅक, मॅडम फॉरेस्टर सेड कोल्डली, यू शूड हॅव रिटर्न इट सूनर, आय माईट हॅव नीडेड इट. बघा मग आता म्हणजे एवढे सगळे उठाठेव केल्यानंतर मॅथेल्डीने तो नेकलेस आपल्या मैत्रिणीकडे घेऊन गेली. आणि मॅडम फॉरेस्टर तिला काय म्हणत आहे, तू हा नेकलेस मला लवकर द्यायला पाहिजे होता, मला तो घालायचा होता, पण तू खूप द्यायला उशीर केला. असं कोण म्हणत आहे, मॅडम फॉरेस्टर. कोणाला, मॅथेल्डीला. फ्रॉम देन ऑन
मॅडम लुईसेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि याच्यानंतर नेकलेस तर परत झालेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना बऱ्याचशा गोष्टी उधार उसनवारी कराव्या लागल्या, गहाण ठेवाव्या लागलेल्या आहे. जेवढी काही शिल्लक रक्कम होती तेवढी त्यांना ती खर्च करावी लागलेली आहे. मग आता त्याच्यानंतर काय झालं बघा, आता मॅडम लुईसेलचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलेलं आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा तिचं आयुष्य आता अतिशय बिकट किंवा खडतर झालेलं आहे. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु ती अतिशय शूरपणे आपलं काम तिने निभावलेलं आहे. म्हणजे आपला रोल तिने पूर्ण केलेला आहे. द ड्रेडफुल डिबेट मस्ट बी पेड. शी वुड पे इट. दे डिसमिस देअर मेड. म्हणजे आता त्यांना जे कर्ज काढलं होतं ते कर्ज त्यांना फेडायचं होतं. मग आता ते फेडण्यासाठी त्यांना प्रत्येक बारीकातली बारीक शक्यता पडताळून पाहिजे होती आणि त्यासाठी त्यांना कमीत कमी खर्च करता येईल असं बघायचं होतं. मग त्यासाठी मॅडम फॉरेस्टरने काय केलं बघा, तिच्याकडे जी मॅडम लुईसेलने काय केलेलं आहे, त्यांच्या घरी जी कामवाली बाई होती तिला कमी केलेलं आहे किंवा तिला सोडून दिलं. कशासाठी? पैसे वाचण्यासाठी. दे डिसमिस देअर मेड. दे चेंज देअर लॉजिंग्स. आणि त्यांनी त्यांचं भाड्याचं घर सुद्धा बदलवलेलं आहे. कारण का, कमी पैशामध्ये जिथं भाड्याचं घर मिळेल त्या ठिकाणी ते राहायला गेले. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. बघा आता मग त्यांनी काय केलंय, कुठं राहायला गेले, या ठिकाणी गॅरेटचा अर्थ दिलाय. अ स्मॉल अनकम्फर्टेबल रूम ॲट द टॉप ऑफ द हाऊस. म्हणजे वरती, सगळ्यात घराच्या वरती छतावर असलेलं एक छोटंसं घर, सगळ्यात वरती असलेली रूम. म्हणजे मोठी बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात वरती असलेली रूम, या ठिकाणी ते राहायला गेलेले आहेत. शी केम टू नो ड्रेजरी ऑफ हाऊसवर्क, द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन. मग आता या ठिकाणी मेडला डिसमिस करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मॅडम लुईसेलला घरातले सगळे कामं करावी लागत आहे. आता तिला समजलं की घरातलं काम करताना किती कष्ट पडतात. शी वॉश द डिशेस, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. She had to bargain at the markets, quarrel and face insult over every miserable soul. बघा आता या ठिकाणी आता मॅडम लुईसेलला काय काय ॲडजस्टमेंट करावं लागलेलं आहे. सगळ्यात पहिले तिने काय केलं, घर चेंज केलेलं आहे. अतिशय घाणेरडे म्हणजे अनकम्फर्टेबल हाऊसमध्ये ते राहायला गेलेले आहेत. त्याचबरोबर मॅडम लुईसेलने काय केलं, आपली जी मेड होती, सर्वंट होती, तिला डिसमिस केलेलं आहे. आता सर्वंटला काढून टाकल्यामुळे मॅडम लुईसेलला घरातली कपडे भांडी करावी लागत होती, स्वयंपाक करावा लागत होता, कचरा फेकायला जावं लागत होतं. त्याचबरोबर पाणी भरण्याचं काम सुद्धा मॅडम लुईसेलला करावं लागत होतं. आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सेव्हिंग करता येईल, बार्गेन म्हणजे काय, म्हणजे ती प्रत्येक ठिकाणी घासघीस करत होती. म्हणजे भाजी घ्यायला गेली तर त्या ठिकाणी घासघीस करत होती. प्रत्येक ठिकाणी ती वाद घालून पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होती. Each month they had to pay some loans, renew others and get more times. आणि प्रत्येक महिन्याला मग त्यांना काय करावं लागत होतं, पेड म्हणजे काय, देणे. प्रत्येक महिन्याला त्यांना काही पैसे, लोन्स म्हणजे काय, व्याजाने घेतलेले पैसे, ते परत द्यावे लागत होते. आणि रिन्यू अदर्स, आणि बाकीचे रिन्यू करावे लागत होते. आणि त्याचबरोबर गेट मोर टाइम, आणि कधी कधी परत सुद्धा अजून पैसे घ्यावे लागत होते. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग. आता तिचे हजबंड, त्यांची जी जॉब होते एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, क्लर्कचा जो जॉब होता कारकुनाचा, तो सोडून त्यांना दुसरीकडे अजून जॉब करावा लागत होता. कशासाठी? एक्स्ट्रा मनी कॅरी करण्यासाठी. डुईंग अकाउंट्स फॉर द ट्रेड्समॅन अँड ऑफन लेट इन टू द नाईट. आता म्हणजे तिथला जॉब केल्यानंतर ते रात्रीचं, म्हणजे एका व्यापाऱ्याकडे ते काय करत होते, ट्रेड्समॅनकडे म्हणजे व्यापारी, याच्याकडे हिशोबाचं काम म्हणजे मुनीम, थोडक्यात आपण त्यांना काय म्हणूया, मुनीम अकाउंटंटचं काम करत होते. आणि त्यामुळे घरी यायला त्यांना रात्री वेळ होत होता. ही सॅट कॉपिंग द मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 सोस अ पेज. आणि त्या एवढं करून सुद्धा त्यांनी काय केलं होतं, अजून एक नवीन काम शोधलेलं होतं. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, या ठिकाणी ते पुस्तक लिहिण्याचं काम करत होते आणि ते लिहिण्यासाठी त्यांना काही पैसे मिळत होते. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे बघा हाताने लिहिलेलं पुस्तक, आणि ते लिहिण्यासाठी त्यांना काही रक्कम मिळत होती. बघा या ठिकाणी मिस्टर लुईसेल कुठले कुठले कामं करत होते. मग त्यांचा जॉब होता क्लर्कचा, तो केल्यानंतर ते संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे कशाचं काम करत होते, अकाउंटंटचं काम करत होते. आणि त्याचबरोबर रात्री घरी आल्यानंतर हस्तलिखित पुस्तक लिहिण्याचं काम करत होते.
and this life lasted 10 years. At the end of the 10 years, they had paid off everything, even the interest. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना किती वर्ष खर्च करावी लागली? त्यांच्या आयुष्यातील 10 वर्ष निघून गेलेली आहेत आणि 10 वर्षामध्ये मग त्यांचं व्याजासकट सगळं लोन त्यांनी फेडलेलं आहे. मॅडम लुईसेल लुक ओल्ड नाऊ. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मॅडम लुईसेल म्हाताऱ्या दिसायला लागलेल्या होत्या. ऑफन शी ब्रॉडेड ओव्हर द पास्ट. what would have happened if she had not lost that necklace. आता बघा, मग कधी नेहमीच ऑफन म्हणजे काय, नेहमी मॅडम लुईसेल भूतकाळावर विचार करत होती. काय विचार करत होती? जर आपण तो नेकलेस आणलाच नसता तर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्याच नसत्या, असा विचार मॅडम लुईसेल करत होत्या. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फेकल. बघा किती स्ट्रेंज म्हणजे काय, विचित्र लाईफ होता आणि चेंजेबल. फिकल म्हणजे काय, किती लाईफमध्ये चेंज झालेला आहे. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज. या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. याचा असर्टिव्ह सेंटेन्स कसं होणार? द लाईफ इज व्हेरी स्ट्रेंज, लाईफ इज व्हेरी फिकल. हाऊ फिकल, मग या ठिकाणी काय करायचं? इट इज व्हेरी फिकल. सब्जेक्ट दिलेला नाही आहे. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन ऑर सेव्ह. बघा हे परत एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन. काय होणार मग? लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन ऑर सेव्ह. हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जगण्यासाठी खूप कमी गोष्टी लागत असतात, परंतु मॅडम लुईसेल कडून जो नेकलेस हरवलेला होता त्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टी सफर कराव्या लागलेल्या होत्या. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द कॅम्प्स, Elsie suddenly she saw Madam Forrester, still young, still beautiful, still charming. आता एके संध्याकाळी कर्ज फिटलेलं आहे, 10 वर्ष लागलेली आहे. हे सगळं कर्ज फेडण्यासाठी मॅडम लुईसेल आणि मिस्टर लुईसेल यांना खूप हार्डवर्क करावं लागलेलं आहे. या सगळ्या पिरियडमध्ये मॅडम लुईसेल आणि मिस्टर लुईसेल म्हातारे झालेले आहेत किंवा दिसायला लागलेले आहेत. आता एका संध्याकाळी काय झालेलं, एका रविवारच्या संध्याकाळी मॅडम लुईसेल बाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांची मैत्रीण दिसते. कोण दिसतं बघा त्यांना? शी सॉ मॅडम फॉरेस्टर. त्याचं चेंज द व्हॉइस कसं होणार बघा? शी सॉ मॅडम फॉरेस्टर. याचं चेंज द व्हॉइस होणार मॅडम फॉरेस्टर वॉज सीन बाय हर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. आणि कशा होत्या त्या? अजून सुद्धा, स्टील म्हणजे अद्याप, अजूनपर्यंत सुद्धा तरुण होत्या, सुंदर होत्या आणि आकर्षक होत्या. हे सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्ज आहेत. यंग, ब्युटिफुल अँड चार्मिंग, बोथ 3 आर ॲडजेक्टिव्ज. मॅडम लुईसेल फेल्ट इमोशनल. आणि बघा मॅडम फॉरेस्टरला बघून मॅडम लुईसेल काय झाल्या? भावनात्मक झालेल्या आहेत. त्यांचे डोळे भरून आले. शी शुड शी स्पीक टू हर.